अजय, तुझ्या मनावरचा ताबा जाऊ देऊ नकोस. तू मारुती स्तोत्र म्हण लवकर. ओवी, तुला भीती वाटत असेल तर तू माझ्या रूम मध्ये झोप. नाही नको, आता मी ठीक आहे. अजय, अजय तो दरवाजा उघड. तो दरवाजा उघड लवकर. जर तुझं मंगळसूत्र शाबूत राहिलं तरच तू जिंकलीस निशा. अजय, आपण जिंकलो.
निशा? निशा इथेच आहे? मगाशी बाहेर गेली होती. अरे देवा, हे असं कसं झालं? कुणी केलं असेल हे? हा रूमचा दरवाजा कसा उघडला असेल? गुरुजींनी सांगितलं होतं की दरवाजा उघडायचा नाही. काही अभद्र तर झालं नसेल ना? काल रात्री आबा आणि ओवी इथे होते. निशाला तर काही झालं नसेल ना? नाही, रामूला सगळं माहिती असेल. रामू, रामू गरीबा घरची मुलगी केली ना सून म्हणून या नोकरांशी चांगलं जमत. आजकाल रामूला सगळं माहिती असतं. रामू, आलो माहिती साहेब. हे कसं झालं? हे दार कुणी उघडलं? अरे कुणी उघडलं हे दार? आई साहेब, हे दार कोणी उघडलं? मूर्खासारखं बोलू नकोस. मी तुला प्रश्न विचारते, तोच प्रश्न काय मला विचारतोयस तू? आई साहेब, हे दार तुम्ही नाही उघडलं? मग काय भूताटकी झाली का काय? वाटेल ते बरोबर नकोस. तुला इथे कुणी दिसलं का ते सांग. नाही नाही, माझं देवगण आहे, मला भूत दिसत नाहीत. म्हणजे म्हणजे मनुष्यगण असला तरच भूत दिसतात, देवगण असला की दिसत नाही. माझं देवगण आहे, मला भूत दिसत नाहीत. अरे मी भूत दिसली का म्हणून नाही विचारलं तुला. इथे निशा किंवा ओवी कोणी दिसलं का तुला? हो, म्हणजे नाही, म्हणजे इथं येताना जाताना दिसल्या, पण तसं काही वाटलं नाही. मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दे, तुझं निरीक्षण सांगू नकोस. तुझा तारबाबांना बोलवणार.
तार बाबा हा म्हणजे ते मांत्रिक ना? काही नकोय मालती, आता मांत्रिकाला बोलवण्याची काही आवश्यकता नाहीये. आबा हो हे रूमचं दार उघडलं गेलंय. उगाच मनात काही शंका राहायला नको. एकदा ते आले, त्यांनी कुलूप लावलं म्हणजे झालं. आता कुलूप लावण्याचीही काही गरज नाहीये. म्हणजे मालती, एक मिनिट आबा. रामू हा जातो. बर बोला. तुला माहित नाही मालती, पण ज्या गोष्टीवर तू फक्त पडदा टाकला होतास त्याचं समूळ उच्चाटन केलंय आपल्या सुनबाईनं. निशानी काय केलं? निशानी तू रागावू नकोस मालती, पण निशाला मी साराबद्दल सगळं सांगितलं होतं. याच रूम मध्ये सारानं आत्महत्या केली हेही सांगितलं होतं. या रूमचा बंदोबस्त तू मांत्रिकाच्या तर्फे करून घेतला होतास हेही मी निशाला सांगितलं होतं. पण पोरगी मोठी धाडशी निघाली. तिनं अजय आणि ओवीच्या मदतीनं काल पौर्णिमेच्या रात्री इथं पूजा मांडली. या वास्तूला शुद्ध केलं. इथे जो तळतळाट होता त्याला हाकलून दिलं आपल्या विश्वासाच्या जोरावर निशानं. आबा काय बोलताय तुम्ही? ही कालची मुलगी, तिला काय गम्य असणार या विषयातलं? आणि एवढी कसली पूजा केली तिने ज्याने ही वास्तू शुद्ध व्हावी? वडील 10 घरी पूजा सांगतात तशी पूजा नाहीये ही. एवढं सोपं आहे का ते आबा? हं? आणि आबा तुम्ही सुद्धा या मुलांच्या नको त्या खेळात सामील व्हावत? निशा माझं ऐकून घे मालती. आई मला हाक मारलीत तुम्ही? हो. मला न विचारता या खोलीचा दरवाजा उघडलास तू? माझं नीट ऐकून घे मालती. आबा मालती, पूर्ण ऐकल्याशिवाय काहीही बोलू नकोस. आबा मालती, दिशानं जे केलं ते योग्यच केलं. तिच्या या कृतीमुळे आपल्या घरावरचं संकट कायमचं टळलंय. काय झालं आबा? निशाने काही केलं का? काय झालं निशा? समीर, मालती, सारानं याच रूम मध्ये आत्महत्या केली. निशाला मीच सगळं सांगितलं होतं. पोरीनं आपल्या संसारासाठी, आपल्या घरासाठी वेदांती देवकरच्या मदतीनं या घराला दोषमुक्त केलं. आता चिंतेची कोणतीच बाब राहिलेली नाहीये. काल तिनं पूजा मांडली तेव्हा मी स्वतः इथे होतो. त्या पूजेमध्ये साराची एक माळ होती. ती माळ जर तुटते तर साराला मुक्ती मिळणार, आणि जर निशाच्या मंगळसूत्राला काही झालं तर जाऊ दे ना आबा. उगाच आता त्याचा उच्चार परत नको. झालं गेलं, संपलं सगळं. आता कसलीच चिंता नाही. आई मला माफ करा. मी तुमची परवानगी घ्यायला हवी होती, पण मला भीती याचीच होती की माझ्या काळजीनं तुम्ही मला हे सगळं करू देणार नाही, आणि हे सगळं करणं खूप आवश्यक होतं. ठीक आहे, ज्याचा शेवट गोड ते सगळंच गोड असं म्हणतात. निशा, हा शेवट आहे याची खात्री कशी पटेल? अगं मालती, निशाला भास होत होते. आता होत नाहीत? खरंच होत नाही. म्हणजे लग्न होऊन जेव्हा या घरात आले तेव्हापासून एक विचित्र अस्वस्थता जाणवत होती मला. म्हणजे मला नक्की नाही सांगता येणार, पण घरात जेव्हा स्टोव चालू असतो तेव्हा जो आवाज येतो ना, त्या आवाजाला आपण ऍडजस्ट करून घेत असतो. पण जेव्हा तो स्टोव बंद होतो तेव्हा जी शांतता होते ना,
अगदी त्याच्यासारखं वाटलं काल मला. खूप शांत. अजून काय वाटणार म्हणा, पण हिला वेळीच वेसण घालायला हवी. आता ही आबांच्या नजरेत मोठी होणार आणि समीर सुद्धा हिच्या मुठीत येणार. पण मला तसं होऊ द्यायचं नाहीये. मला ती खुश नाही दिसत. नसणारच म्हणा. घडलेलं चांगलं की वाईट याच्यापेक्षा घडवणारं कोण आहे याला महत्त्व जास्त देते ती. तिला नक्की वाटत असेल की आता निशाला या घरात जास्त मानानं बघितलं जाईल, वागवलं जाईल. मला ती प्रत्येकाला स्वतःचा प्रतिस्पर्धी म्हणून पाहू नये माणसानं. त्यानं स्वतःच्याच हुशारीवरती संशय घेण्यासारखं नाही का? देवाचा आशीर्वाद होता. तसंही आपण काहीच पाप केलं नव्हतं. तरी मी सांगत होतो आईला, निशाला साराबद्दल सांगणं माझं कर्तव्य होतं. पण निदान आबांनी तरी मला विश्वासात घ्यायला हवं होतं. पण निशा अशी कशी? असं काही नवऱ्याच्या बाबतीतलं ऐकूनही तिचा माझ्यावरचा विश्वास जराही ढळला नाही. उलट संसाराकरता तिनं स्वतःचा जीव धोक्यात घातला. काय झालं आबा? समीर, निशा, मला असं वाटतं आपण या घरात वास्तुशांत करूया. एकदा पूजा झाली की मनाला बरं वाटेल. गुरुजींना भेटा, मुहूर्त बघा आणि नीट काय ते करा. गुड आयडिया आबा. मग लगेच कामाला लागा. समीर, आबा म्हणतायत ना तसं कामाला लागा. आणि हे बघ, यावेळी तू सुद्धा निशा बरोबर पूजेला बस. ठीक आहे. मग हा पामर तुझ्या शेजारी बसला तर चालेल ना? काहीतरीच बोलता तुम्ही. निशा, आय एम सॉरी. कशाबद्दल? जे काही घडलं त्याच्याबद्दल. मुख्य म्हणजे मी यापूर्वी तुला हे सगळं सांगायला हवं होतं. मग का नाही सांगितलं? का नाही? लग्नानंतर जेव्हा आपण फिरायला जाऊ तेव्हा सांगू असं मी ठरवलं होतं. आणि लग्नापूर्वीचं म्हणशील तर आईने मला शब्दात बांधलं होतं. पण ह्या सगळ्यामध्ये तुमचा काहीही दोष नव्हता. हे जे काही घडलं तो एक अपघात होता. निशा, हे कळल्यावरती माझ्याशी बोलावं असं नाही वाटलं तुला? काय बोलायचं? जे घडून गेलं ते उगाळत बसण्यापेक्षा त्याच्यावर काहीतरी मार्ग सापडणं, शोधणं हे खूप महत्त्वाचं आहे, नाही का? खरं तर बायको म्हणून मला हे सगळं कळलं तर उगाच आपल्यामध्ये गैरसमज होतील असं वाटत होतं. म्हणून नाही विचारलं. आणि जसं आई म्हणतात ना, ज्याचा शेवट गोड त्याच्या सगळ्या कडू आठवणी दाटून नाही येत. निशा, मी खरंच खूप भाग्यवान आहे. मला तुझ्यासारखी बायको मिळाली. आणि माझ्यासारखी मेवणी सुद्धा. ओवी, हो, 100% राईट. अरे शेवटी मेवणीला बघूनच बायको पसंत केली ना आम्ही. अच्छा, हो. हो काय हो?
जिजू ती चिडली ना की वाईट असता ही चिडते हो नाही नाही माझा नाही विश्वास बसत मी कधीच पाहिलेलं नाहीये तू मला वाटतं फेकतेस ना. हे बघा खरंच दाखव ना एकदा चिडून दाखव ना. एकदा 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 एकदा